जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमधून आपण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. आणि रिक्षावाल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. जे कोणी आता नवीन परमिट घेणार असतील किंवा ज्याने घेतला असेल त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, एक ठिकाणी असं थांबलो होतो. मला म्हणजे पिकअप वगैरे नव्हतं. ड्रॉप केल्याने मी असं एक स्टँड होतं आणि त्या स्टँडच्या तिथे जाऊन थांबलो होतो. असं स्टँडच्या रिक्षाच्या पुढे लाईन मध्ये लागले होते आणि त्यांच्या पाठीमागे मी थांबलो होतो. तर तिकडनं एक बाबा आले रिक्षा घेऊन. तर ते मला म्हणले, बाबा थोडी गाडी मागे घे, मला नंबरला लावायची गाडी, स्टँड आहे आमचं इथं. तर मी म्हणलं ठीक आहे. तर मी मागे घेतली आणि त्यांनी लावली गाडी आणि त्यांच्या पाठीमागे माझी गाडी होती. तर ते गाडी लावली त्यांची आणि माझ्या इथं आले. तर मला म्हणले, काय ओला उबेर करतो का? तर मी म्हणलं हो, ऑनलाईन ओला उबेरला गाडी चालवतो. तर त्यांचा काही नंबर लवकर नव्हता, पुढे त्यांच्या गाड्या होत्या. तर ते येऊन माझ्या गाडीत पाठीमागे बसले. गाडीत बसले आणि मग बोलायला लागले की असं काय, कधी गाडी कधी घेतली, काय कसं काय, हप्त्यावर आहे का, कसं काय, म्हणजे अशी बोलणं चाललं होतं आमचं. तर त्याच्यात ते बोलले की सध्या रिक्षा धंद्यामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. तर मी म्हणलं कसं काय? तर म्हणलं खूप आता आम्ही म्हणलं बघतो, तुम्ही ऑनलाईन चालवता, तुमचं काही नाही, तुम्हाला भाडी भेटतात, पण आम्ही जे स्टँडवर चालवतो आम्हाला आमची आता भाडी सध्या कमी झालीत. तर म्हणलं हो, आता कसं टेक्नॉलॉजी आहे, आता दिवसेंदिवस वाढत जाते ना. तर म्हणलं टेक्नॉलॉजी आता नवीन नवीन काय अजून ह्याच्यापेक्षा पण अजून काय वेगळं येऊ शकतं. तर बोलता बोलता आमचा असा परमिट वरती विषय आला. तर ते म्हणले आता परमिट बंद आहे सध्या. मी म्हणलो हो, परमिट बंद आहे आता सध्या. तर परमिटच्या विषयावरून आमचा असा विषय निघाला की ते बाबा असे बोलले ना की आमच्या टायमाला परमिट जसे वाटायचे ना तसे आता परमिट वाटत नाहीत. तर ते मी म्हणलो कसं वाटायचं परमिट? तर म्हणले माझं लायसन बॅच परमिट हे खूप जुनं आहे. तर त्यांच्या वयानुसारच मला वाटलं होतं की असेल आणि त्यांचा बॅच होता ना असं पुढे लावलेला. तर आपला बॅच कसा आता हे आपल्या बॅच वरती कसे खूप सारे अंक आहेत असे. तर माझा बॅच आहे ना किती डिजिट मध्ये आहे? 2, 4, 6, 8, 10 डिजिट मध्ये माझा बॅच आहे. तर त्यांच्या बॅच वरती फक्त 2-3च आकडे म्हणजे नंबर होते. तर मी म्हणलं की यांचा नंबर बॅच खूप जुना आहे. तर त्याच्यावरून मी समजलोच होतो त्यांच्या वयानुसार असणारच. तर ते बोलले की आम्ही जेव्हा लायसन बॅच परमिट काढले, खास करून बॅच आणि परमिटसाठी पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे आरटीओ कडून कशी चौकशी केली जायची, तर ह्याच्यावरती त्यांनी मला थोडी माहिती सांगितली आणि ती मला पटली माहिती ती. ते बोलले की आता जे आरटीओ वाले आपण तुम्ही जेव्हा लायसन काढता किंवा बॅच काढता आणि परमिट काढता, आता फक्त तुमची एकदाच व्हेरिफिकेशन होते, डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेवढीच होते तुमची आता फक्त, आणि माझी पण तेवढीच झाली होती. पण त्यांच्या काळामध्ये असं व्हेरिफिकेशन व्हायचं की पोलीस व्हेरिफिकेशन व्हायचं ते वेगळं आणि आरटीओ जे अधिकारी असतात, आरटीओ जे अधिकारी असतात ते आपल्याला बॅच आणि लायसन देताना आपली एक वेगळी व्हेरिफिकेशन करायचे. ते व्हेरिफिकेशन असं असायचं की आपण गाडी लायसन काढताना गाडी चालवून दाखवायची, तो भाग वेगळा झाला. पण आपल्याला गाडी येते, पण बॅच कशासाठी आपल्याला देतायत? तर कसं होतं माहितीये का? त्या बाबाने आपल्याला असं सांगितलं की पूर्वी असं असायचं की जेव्हा आरटीओ मध्ये आपण परमिट आणि बॅच साठी अप्लाय करायचो आणि जेव्हा आपल्याला बॅच किंवा परमिट आपण घेणार असेल तर तेव्हा त्याच्या पहिलं आपलं व्हेरिफिकेशन व्हायचं, त्याच्यानंतर आपल्याला ते अप्रुव्हल व्हायचं. तर व्हेरिफिकेशन करत असताना ते पहिल्यांदा आपल्याला आपली चौकशी करायची की आपण ड्रायव्हर आहोत का, आणि ते माहिती करून घेण्यासाठी ते आपल्याकडनं काही गोष्टी समजून घ्यायचे. समजा आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये परमिट घेतोय, पिंपरी चिंचवड शहरापुरतं, तर आपण बॅच वगैरे घेत असताना, परमिट घेत असताना याला पिंपरी चिंचवड शहराची काही माहिती आहे का, हा त्यांचा पहिला मुद्दा असायचा. तर आपण समजा हो म्हणलं माहिती आहे, तर ते स्वतःहून विचारायचे की आता समजा तुला एखादं निगडीमधून भाडं भेटलं आणि त्यांना समजा जायचंय, वाकडला जायचंय, तर तू कोणत्या रूटने जाऊ शकतोस वाकडला? तर तिथंच त्यांना समजायचं की ह्याला रस्त्याची माहिती आहे का, हा जो प्रवासी आहे तर त्या प्रवाशाला योग्य ठिकाणी हा पोहोचवू शकतो का, ते व्हेरिफिकेशन केल्यानंतरच ते आपल्याला परमिट किंवा बॅच द्यायचे. आणि हा मुद्दा खरंच मला पटल्यासारखा वाटला, कारण हे असलं तर आता पण असायला पाहिजे होतं. कारण आता रिक्षा धंद्यामध्ये एवढे नवीन रिक्षावाले आहेत ना, ते फक्त ओला उबेरच्या मॅपवरतीच पळणारे आहेत. त्यांना डायरेक्ट असं समजा बिगर मॅप लावता ते कुठंच जाऊ शकत नाहीत. पण जे जुने स्टँडचे रिक्षावाले आहेत ना, त्यांना शहरातला तुमचा मॅप नको, काय नको, पण त्यांना खडानखडा माहिती आहे. ते गल्लीन गल्ली फिरून आलेले आहेत. आता कसे मॅपवर जातात, ते मोबाईलमध्ये बघत जातात. परत येताना त्यांना कुठून आलो होतो आणि मी कुठून नाही ते पण त्यांना कळत नाही. असे रिक्षावाले आताचे आहेत, म्हणजे ओला उबेरवाले रिक्षावाले म्हणतोय मी. तर हे कसे आत्ताचे परमिटवाले आहेत, त्यांची परीक्षा घेतलेली नाही, काही नाही. पण पहिली अशी परीक्षा असायची ना, तर खरं अशी परीक्षा असायला पाहिजे होती.
आणि अजून त्यांनी सांगितलं की आता समजा आपल्याला इथून हडपसरला जायचंय, निगडीमधून हडपसरला जायचंय, तू कुठल्या मार्गाने जाऊ शकतो हडपसरला. तर ते पॉईंट पण त्यांना सांगायचे, मी इथून इथं जाईल, इथून राईट घेईल, तिथून मग त्या मार्गाने सरळ जाईल, त्या चौकातून राईट घेईल, लेफ्ट घेईल. तर ते त्यांना रस्ते पण पोलिसांना, आरटीओ वाल्यांना माहितच होत्या की सोपा मार्ग कुठून आहे. आणि ते झालं त्याच्यानंतर तेव्हा म्हणजे जो काही किलोमीटरचा रेट होता, तर त्याच्यानंतर तुझे समजा आता तू इथून मीटर टाकून गेला तर एवढ्या किलोमीटर समजा अंतर आहे, तर त्या किलोमीटरसाठी तुझे किती पैसे व्हायला पाहिजे, तर हे पण ते विचारायचे. तर अशा प्रकारे लायसन बॅच घेताना परीक्षा असायची, लेखी परीक्षा नाही पण ही अशी तोंडी परीक्षा असायची, आणि त्या परीक्षेमध्ये जो पास होईल त्यालाच परमिट आणि बॅच दिल्या जायचं. आणि तेच खरं होतं, कारण प्रवाशांची पण कोणती लूटमार त्याच्यातनं होणार नव्हती. पोलिसांचा हेतू तो शुद्ध होता, कारण आपण परमिट देतोय, त्याला बॅच देतोय, म्हणजे तो धंदा करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या लोकांना योग्य ठिकाणी योग्य वेळेत त्यांनी पोहोचवलं पाहिजे. नाही तर अख्खा पुण्याला प्रदक्षिणा मारून तो जर जाणार असेल तर काय फायदा नाही. आपण रिक्षा चालवतो म्हणल्यावर आपल्याला रस्त्याची माहिती ही असलीच पाहिजे. आपण समजा कुठं लांब गेलो तर तिकडनं परत कसं यायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. तिकडनं रिटर्न भाडं भेटलं. काय काय जण कशी जातात आणि येताना त्यांना समजा कुणी हात दाखवला तर ते थांबत नाहीत, कारण त्यांनाच माहित नसतं ह्याला नेमकं कुठं जायचंय ते. आताच्या रिक्षावाल्यांना माहितीच नसतं. कारण आता पिंपरी चिंचवडचं सांगतो तुम्हाला, पिंपरी चिंचवड मधून रिक्षावाला पुण्यात गेला ना, तर त्याला समजा पुण्यातल्या एखाद्या रिक्षावाला, समजा पुण्यातल्या एखाद्या पॅसेंजरने हात दाखवला की मला इथे इथे जायचंय, तर ते मॅप मध्ये टाकून बघणार हे नेमकं लोकेशन कुठं आहे ते. त्यांना असं डायरेक्ट ते सोडू शकत नाहीत मीटरवरती बसा डायरेक्ट म्हणून. आणि पुण्यातला रिक्षावाला इकडे आला, आताच्या कंडिशनचे रिक्षावाले म्हणतोय, तर ते पण रिटर्न जाताना आता आम्हाला विचारतात की पुण्याला जायला कुठून कसं जायचं. ते मॅप टाकलेलं असलं तरी काय काय जणांना समजत नाही. ते फक्त ओला उबेरच्या बेसवरती त्यांनी रिक्षा घेतलेले असतात अशा रिक्षावाल्याने. तर खरंच आता जर परमिट चालू झाली ना, तर मला वाटतं ही स्कीम आहे ना आरटीओनी चालू करायला पाहिजे. की आता कसे, आता पहिल्या आरटीओच्या अधिकारी आणि आताच्या अधिकाऱ्यामध्ये फरक आहे. तर अशी समजा स्कीम चालू केली ना, म्हणजे ज्याला रस्ता आणि उत्तम माहिती आहे शहराची त्यालाच परमिट द्या तुम्ही. असे कोण जो कोण येतोय त्याला तुम्ही परमिट देणार, बाहेरचे येतात, युपी बिहारचे येतात त्यांना तुम्ही परमिट देता. रिक्षा धंदा हा स्थानिक लेवलवरचा आहे, म्हणजे लोकल धंदा आहे, तो लोकल ट्रान्सपोर्ट आहे. तर लोकल शहराची त्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्या भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आपण कोणालाही परमिट देतो, कोणी येतोय आणि कोणी धंदा करतोय. अशा त्या आजोबाने जे सांगितलं ना, मला खरंच लय भारी पटलं. आणि मला वाटलं की हा याच्यावरती व्हिडिओ बनवावा आणि आपल्यापर्यंत पण पोहोचवावा. तर आपण पण कमेंट करून सांगा की असं झालं पाहिजे का, आणि त्या बाबाने जे मला माहिती सांगितली ती खरोखर खरी आहे का. जे कोण जुने रिक्षावाले आपला व्हिडिओ बघत असेल त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की पहिलं असं असायचं का. तर आपल्याला तर काय माहिती नाही. तर मी रिक्षा घेतली 2019ला. तर जुन्यातला आपल्याला केवढा अनुभव नाही. तर त्या बाबाने अनुभव सांगितला हा मला पटला मात्र. तर मित्रांनो अशी पद्धत आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये किंवा पुण्यामध्ये असेल किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये अशा आरटीओ मध्ये आहे ना हे राबवलं गेलं पाहिजे. आणि व्हेरिफिकेशन करूनच, म्हणजे समजा त्याला त्या परिसराची त्या एरियाची माहिती असणं गरजेचं आहे, आणि तरच त्याला परमिट किंवा बॅच देण्यात यावा. तर मला तर हा विषय पटला आणि खरंच पटण्यासारखाच विषय आहे. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.